विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पिरियडिक टेबल विषयी स्टडी करणार आहोत. एलिमेंटचा प्रॉपर अभ्यास व्हावा यासाठी त्यांना पिरियडिक टेबलच्या माध्यमातून क्लासिफाय केलेलं आहे. या ब्रिज कोर्समध्ये आपल्याला काही थोडक्यात पिरियडिक टेबलची माहिती बघायची आहे. In our modern periodic table, there are 7th row and 18 columns are present. 7 रो आहेत आणि 18 कॉलम्स आहेत. आता बघा, या ठिकाणी हा जो पिरियडिक टेबल आहे यामध्ये वेगवेगळ्या टाईपचे एलिमेंट्स आपल्याला बघायला मिळतील. यामध्ये यांची विभागणी आता 4 स्पेशल ब्लॉक्समध्ये आपल्याला करायची आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण एक्झॅक्टली ते ब्लॉकसुद्धा आपण बघणार आहोत. पहिला आणि दुसरा कॉलम जो आहे तो आहे एस ब्लॉक एलिमेंट. कॉलम नंबर फर्स्ट अँड सेकंड दॅट इज एस ब्लॉक एलिमेंट. कॉलम नंबर 3 टू कॉलम नंबर 12 दे आर नोन ॲज ट्रान्झिशन एलिमेंट्स. संक्रामक मूलद्रव्य ज्याला आपण म्हणतो आहे. नाव कॉलम नंबर 13 टू कॉलम नंबर 18 these are the P block elements. कॉलम नंबर 13 पासून तर कॉलम नंबर 18 that is our P block elements. They includes metals, non-metal as well as metalloids. Now at the bottom of the periodic table there are inner transition elements takes place. F block element ज्याला आपण म्हणतोय. फर्स्ट या ठिकाणी तुम्हाला बॉटमला जी रो दिसते आहे त्याला आपण लेंथेनाइट सिरीज असं म्हणतो आहे. देन सेकंड रो जी तुम्हाला बॉटमला दिसते आहे या ब्लॉकमध्ये दॅट इज अवर ॲक्टिनाइट सिरीज. 4F सिरीज ॲज वेल ॲज 5F सिरीज असं आपण त्याला बोलतो आहे. जस्ट ब्रीफ इन्फॉर्मेशन आपण या ठिकाणी पाहतो आहे. या ठिकाणी याचे 4 ब्लॉक्स आपण बघितले. कॉलम नंबर फर्स्ट सेकंड दॅट इज अवर एस ब्लॉक एलिमेंट्स. कॉलम नंबर 3 to column number 12 transition elements, D block elements. Now column number 13 to column number 18 that is P block elements. This P block includes metal, non-metal as well as metalloids. Now at the bottom of the periodic table there are F block element. They are called inner transition elements. अंतर संक्रामक मूलद्रव्य ज्याला आपण म्हणतो आहे. ओके. नाव आता या पिरियडिक टेबलसाठी वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वर्क केलेलं आहे ते आपण थोडक्यात बघूया. जस्ट फर्स्ट अँटोनी लॅव्हॅझियर यांना आपण फादर ऑफ केमिस्ट्री म्हणून ओळखतोय. ते एस्टॅब्लिश अ कॉमन नेमिंग सिस्टीम ऑफ अ कंपाऊंड अँड एलिमेंट्स. अँटोनी लॅव्हॅझियर. They first organized elements, grouped them into 4 categories mainly: gaseous, non-metal, metals and earths. म्हणजेच elements that could not be chemically separated at that time. Next one, Sir Mendeleev. First, they placed the elements in group in which they shared the similar properties which result in order to increasing order of the atomic masses. But according to Mendeleev there are certain limitations. काही मर्यादा या मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलला या ठिकाणी आल्या आणि मग त्यावरनं परत जसं की आपण 10th मध्ये बघितलेल्याच आहे. मग ह्या लिमिटेशन्सला दूर करून परत एक मॉडर्न पिरियडिक टेबल बनवण्यात आला बाय सर मोस्लेज, हेनरीज मोस्ले. देन दे अरेंज द एलिमेंट्स इन ऑर्डर टू इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. मूलद्रव्याच्या ॲटॉमिक नंबरवरनं एलिमेंट्स अरेंज केले गेले ॲज पर द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. अनुक्रमांक जो आहे तर त्या ठिकाणी पिरियडिक लॉ
The physical and chemical property of the elements are the periodic functions of their atomic number, according to Henry Moseley. Nowadays we observe the modern periodic table according to Henry Moseley. बघा आता पिरियडिक टेबल मध्ये व्हर्टिकली जे तुम्हाला या ठिकाणी रो दिसत आहेत, व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल अशा तुम्हाला लाईन्स त्या ठिकाणी दिसणार. हॉरिझॉन्टल रो तुम्हाला दिसत आहेत त्यांना आपण म्हणतो आहे पिरियड्स, आणि व्हर्टिकल कॉलम्स आपल्याला ज्या ठिकाणी दिसत आहेत त्यांना आपण म्हणतो आहे ग्रुप्स ॲज वेल ॲज वी कॉल्ड फॅमिलीज. नंबर ऑफ फॅमिलीज आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचे आहेत. पिरियडिक टेबलला आपल्याला असं बोलता येईल अन अरेंजमेंट ऑफ द एलिमेंट्स इन ऑर्डर ऑफ atomic numbers. Element with similar properties appear at regular interval are in the same group. Periodic table मध्ये आपण बघतोय की मूलद्रव्याच्या ॲटॉमिक नंबरचा वाढता क्रम जो आहे तो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो आहे इन पिरियड्स, आणि सिमिलर प्रॉपर्टीज वाले बरेचसे एलिमेंट्स या ठिकाणी आपल्याला एका ग्रुपमध्ये बघायला मिळतील. आता उदाहरणार्थ बघूया आपण स्ट्रक्चर ऑफ ॲटम. या ठिकाणी एक एक्झाम्पल घेतोय तुम्हाला मी. एक हायड्रोजन घेतोय पहिल्या पिरियड मधला एलिमेंट्स आणि हेलियम घेतोय. हायड्रोजन बघा एक त्याचा ॲटॉमिक नंबर आहे, म्हणजेच त्याच्याकडे एक इलेक्ट्रॉन आणि एक प्रोटॉन. ओके, बघा पहिल्या एनर्जी लेवलमध्ये या ठिकाणी आपण एक इलेक्ट्रॉन फिलअप करतोय. परत आता तसाच त्याच रो मधला शेवटचा जो एलिमेंट आहे तो म्हणजे हेलियम, त्याच्या सुद्धा या ठिकाणी 2 इलेक्ट्रॉन तुम्हाला प्रेझेंट दिसतील फर्स्ट एनर्जी मध्ये. आता दुसरं एक एक्झाम्पल घेऊया. लिथियम मी एक्झाम्पल घेतो आहे. लिथियमचा ॲटॉमिक नंबर आहे या ठिकाणी 3. पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन तुम्ही ॲड केलेले आहेत आणि परत या ठिकाणी सेकंड एनर्जी लेवलमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. जसं की पूर्वीच्या पार्टमध्ये KLMN ह्या शेल्स आपण बघतो. पहिल्या शेलमध्ये या ठिकाणी 2 इलेक्ट्रॉन, नंतर सेकंड एनर्जी लेवलमध्ये 2 इलेक्ट्रॉन. ओके, परत एक एक्झाम्पल तुम्हाला आणखी एक देतो आहे. निऑन, त्याचा ॲटॉमिक नंबर 10. सेंटरला न्यूक्लियस तुम्हाला दिसते आहे. पहिल्या शेलमध्ये तुम्हाला 2 इलेक्ट्रॉन, परत आता एक इलेक्ट्रॉन वाढवला 2,8. ओके, अशा प्रकारे या ठिकाणी निऑनच्या लास्ट ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत आणि पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. एक तुम्हाला एक्झाम्पल या ठिकाणी सांगितलेलं आहे की इलेक्ट्रॉन्स अरेंज कशा पद्धतीने झाले. आता पहिला आणि दुसरा कॉलम या ठिकाणी बघूया आपण. कॉलम नंबर फर्स्ट अँड सेकंड. फर्स्ट अँड सेकंड कॉलम एलिमेंट्स त्यांना आपण म्हणतो आहे S block elements. S block elements are present in first and second column. They are chemically reactive metals. Group first are more reactive than group second. Column number first वाले elements जे आहे ते more reactive असतील as compared to column number second. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लाईव्ह सेशनमध्ये आपण डिटेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला मी सांगणार आहे. दॅट इज ग्रुप इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, दॅट इज NS122. In first and second column there are presence of alkali metals and alkaline earth metals. अल्कली मेटल्स या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहेत.
silvery appearance, soft enough to cut with a knife, not found in nature as a free elements. Hydrogen shares E configuration but not properties. ओके, आता या ठिकाणी हायड्रोजन कॉन्फिगरेशन दाखवतो आहे, परंतु त्याच्या प्रॉपर्टीज तुम्हाला याच्या वरतील पद्धतीने दिसणार नाहीत. कॉलम नंबर फर्स्ट मध्ये अल्कली मेटल्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. अल्कली मेटलची या ठिकाणी सोडियम आहे, पोटॅशियम आहे. दे आर इझिली कट विथ नाईफ. सोडियमचा पीस जो आहे तो आपण सहज चाकूने सहज कापू शकतो. आफ्टर cutting that piece of sodium we appear as shiny. Now alkaline earth metals, they are harder, denser, stronger and have higher melting point than group first. पहिल्या कॉलम वाले जे काही एलिमेंट्स आहेत त्यांच्यापेक्षा याची डेन्सिटी पण जास्त आहे. दे आर हार्डर, दे आर स्ट्रॉंगर अँड हॅव हायर मेल्टिंग पॉईंट. त्याचा मेल्टिंग पॉईंट पण जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू ग्रुप फर्स्ट. सेकंड कॉलम वाले जे एलिमेंट्स आहेत त्यांना आपण अल्कलाइन अर्थ मेटल असं म्हणतो आहे. ओके, या ठिकाणी हेलियम जो आपल्याला एलिमेंट दिसतो आहे तो एक्झॅक्टली आपल्याला कॉलम नंबर सेकंडमध्ये नाही घ्यायचा आहे. तो कॉलम नंबर येतो आहे 18 मध्ये. ड्यू टू झिरो व्हॅलन्सीज एक ब्रीफ इन्फॉर्मेशन आपण प्रत्येक ब्लॉकची घेऊया, नंतर पुन्हा डिटेल्समध्ये तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे. पी ब्लॉक एलिमेंट्स कुठला कॉलम बघा आता या ठिकाणी कॉलम नंबर 13 टू कॉलम नंबर 18 या ठिकाणी आपण घेतो आहे पी ब्लॉक एलिमेंट्स. या ठिकाणी पी ब्लॉक एलिमेंट्समध्ये इन्क्लूड झाले ऑल 3 टाइप्स ऑफ एलिमेंट्स या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील. मेटल, नॉन मेटल्स अँड मेटलॉइड्स. धातू, अधातू आणि धातू सदृश्य मूलद्रव्य आपल्याला कॉलम नंबर 13 टू 18 मध्ये बघायला मिळतील. यांचं ग्रुप कॉन्फिगरेशन आपल्याला बघायला मिळेल NS2 NP1 to 6. ओके, हियर N इंडिकेट द नंबर ऑफ रो. कुठल्या पिरियड्समध्ये तो आहे तो या ठिकाणी रो जो आहे तो इंडिकेट करतो आहे. नाव दे इन्क्लूड्स हॅलोजन्स. They includes halogens. Most reactive of the non-metals react vigorously with most metal to form a salts. Halogens are the salt former. Now P block metals are generally harder, denser than S block but softer than that, less denser than the D block metals. हे P block मधले एलिमेंट्स जे जनरली बघायला मिळतील आपल्याला. These P block metals are generally harder and denser than S block elements. S block पेक्षा हे हार्ड आहेत आणि हाय डेन्सिटी वाले आहेत, बट सॉफ्टर अँड लेस डेन्सर दॅन द D block metals. D block मधले जे काही मेटल्स आहेत त्यांच्यापेक्षा हे सॉफ्ट आहे. हे थोडं कम्पॅरेटिव्हली आपल्याला बघायचं आहे. दे फाउंड इन नेचर ओनली एज कंपाउंड एक्सेप्ट फॉर अ बिस्मथ. नाउ D block elements, group number 3 to group number 12, that is column number 3 to column number 12, that is D block elements. They are called transition elements. त्यांना आपण मराठीमध्ये संक्रामक मूलद्रव्य असं बोलतोय. The transition elements, metals with typical properties of good conductor, high luster, malleability, ductility वगैरे. Now less reactive than that of S block, many existing in nature as free elements. All these transition elements are less reactive than the S block. S block पेक्षा यांची रिॲक्टिव्हिटी थोडी कमी आहे. Many existing in nature,
बरेचसे एलिमेंट्स या ठिकाणी नेचरमध्ये एक्झिस्ट होतात ॲज अ फ्री एलिमेंट्स. नाव electrons added to the d sublevel of the predicting energy level, that is n minus 1d, 1 to 10 and ns 0 to 2. Now some deviations from orderly d sublevel filling occurs in group 4 to 11. In some case, s electron jump to d sublevel. ग्रुप नंबर 3 to 12 आपण बघितला आता ट्रान्झिशन मध्ये. शेवटचा या ठिकाणी आता कॉलम बद्दल ब्रीफ इन्फॉर्मेशन बघतोय आपण, दॅट इज एफ ब्लॉक एलिमेंट्स. नाव इन एफ ब्लॉक एलिमेंट्स, F block elements they are known as inner transition elements. याला आपण inner transition elements असं म्हणतोय. F block elements are made between group 3 and 4 in the 6th and 7th period, consisting of lanthanide and actinides. Most of the elements are radioactive. यामधले बरेचसे एलिमेंट्स आपल्याला radioactive elements बघायला मिळतील. Now trans uranium elements are all synthetic elements. Trans uranic elements after uranium एनर्जी एलिमेंट्स आहेत त्यांना आपण ट्रान्स युरेनिक असं म्हणतोय. याचं ग्रुप इन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघा, NS 0 to 2, N-1D 0 to 1 and N-2F 1 to 14. आता ग्रुप कॉन्फिगरेशन जे आहे ते तुम्हाला सेपरेटली जेव्हा आपण एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक चे एलिमेंट आणि त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण जेव्हा बघणार तेव्हा तुम्हाला डिटेल लक्षात येईल. ओके, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्ही 10th लेवलला करत होते, द शेल वाईज डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन. ओके, आता आपण या ठिकाणी द डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन इन व्हेरियस ॲटॉमिक ऑर्बिटल्स करणार आहोत. मग त्यानंतर तुम्हाला ते एक्झॅक्टली कॉन्फिगरेशन कळेल. बघा, याच पिरियडिक टेबलमध्ये आपण आणखी ॲटॉमिक रेडियस बघूया कशा प्रकारे अरेंज होते. नाउ दिस ॲटॉमिक रेडियस, आता एक एक पॉइंट्स आपण या ठिकाणी ब्रीफमध्ये बघतोय. कोव्हॅलंट रेडियस फॉर कोव्हॅलंटली बॉन्डेड ॲटम्स, half the distance between the nuclei of two covalently bonded atoms. दोन ॲटम्स कोव्हॅलंटली बॉन्डेड आहेत आणि त्या दोघांमधल्या डिस्टन्सला आपल्याला हाफ करायचा आहे. पुढे जी स्लाइड येणार आहे त्या स्लाइडमध्ये तुम्हाला आणखी एकदा एक्झॅक्टली कळून जाईल. बघा, फ्लोरीन बॉन्ड लेंथ आपल्याला बघायला मिळेल. हायड्रोजन फ्लोराईड मधली बॉन्ड लेंथ. ओके, नोबल गॅसेस ॲर्गॉन आहे फॉर एक्झाम्पल तुम्हाला दिलेला आहे. ॲर्गॉन ॲटॉमिक रेडियस 131 पिकोमीटर, मेटल रेडियस फॉर मेटल्स 143 पिकोमीटर्स वगैरे. बघा, आता या ठिकाणी ॲटॉमिक रेडियस इज 1/2 ऑफ द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियाई.